नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागाच्या जाहिराती येत असताना काही विभाग आकृतीबंधाची तयारीत आहेत, काही जाहिरात काढण्यासाठी प्रत्येक डिपार्टमेंट मार्फत किंवा त्यांच्या खाली जे काही विभाग आहेत, उपविभाग आहेत, त्या विभागांना आदेश देत आहेत की तुमच्याकडे रिक्त पदांचा तपशील काय आहे तो पाठवा। त्यानुसार जाहिरातीची तयारी करू लागलेली आहे बघा। आणि असंच एक आपल्याला माहिती पत्रक आपल्या हाती लागला आणि त्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की आता हा विभाग कृषी विभाग जाहिरातीच्या तयारीला लागलेला आहे, म्हणून ही अपडेट आपल्यापर्यंत मी आता सध्या घेऊन येत आहे बघा। महाराष्ट्र शासनाचा जो काही कृषी विभाग आहे तो कृषी सेवक भरती 2025-26 करता जाहिरात लवकर काढण्यासाठी या ठिकाणी तयारी लागलेला आहे। पण बघा आता हे मागणी पत्र काल पाठवलेलं आहे बघा, पुन्हा एकदा दुसऱ्यांदा हे मागणी पत्र पाठवलेलं आहे। मग हे अपडेट काय आहे, कशा पद्धतीने आहे, त्याबाबत कृषी सेवकसाठी पात्रता आणि अभ्यासक्रम काय आहे आणि ही अपडेट तुमच्यापर्यंत मी आता पोहोचवते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून। त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, सरळ सेवक व महानगरपालिका भरतीची काय आता चालू आहे त्या कंबाईन सिलेबस वरती इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म वरती आपल्याला 999 रुपयामध्ये एक बॅच या ठिकाणी कॉमन सिलेबस वरती ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच देत आहोत। पीडीएफ मध्ये ऑनलाईन नोट्स मिळतील आणि स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्न नुसार तुम्हाला शिकवणे आहे। अनलिमिटेड वॉच टाइम आहे, 100+ टेस्ट तुम्हाला उपलब्ध आहेत। 1 वर्षाची व्हॅलिडिटी करता ही बॅच तुम्हाला देत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाच्या योग्य दिशा मिळण्यासाठी ही बॅच तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरेल बघा। याकरता आपण इन्फिनिटी अकॅडमीचे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। त्याकरता तुम्हाला जर काय अडचण आलीच तर 9226018181 ह्या नंबरवरती तुम्ही संपर्क करून या बॅच बद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकता। विद्यार्थी मित्रांनो, आता बघा जी काही अपडेट आली ती अपडेट मी तुम्हाला आता या लगेच सांगतोच, परंतु जी काही कृषी सेवकसाठी महत्वाची पात्रता काय असते ती तुम्हाला एक थोडक्यात सांगतो बघा। कृषीमध्ये डिप्लोमा झालेला म्हणजेच कृषी पदविका झालेला विद्यार्थी, कृषी पदविका झालेला विद्यार्थी या पदासाठी पात्र आहे। म्हणजे ऍग्रिकल्चरचा डिप्लोमा 2 वर्षाचा डिप्लोमा असतो, 3 वर्षाचा असतो, यातील डिप्लोमा तुम्ही पात्र झालेले विद्यार्थी या ठिकाणी हा अर्ज करू शकतो, हा एक पात्र आहे। त्यानंतर बघा वायसीएम यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची जी काही डिग्री मिळते किंवा डिप्लोमा आहे त्यातला तुम्हाला सांगतोय 1 वर्षाचा जरी डिप्लोमा झालेला असेल, म्हणजे एक डिप्लोमा म्हणून त्यांचे कोर्सेस आहेत आणि त्यानंतर ही कोर्सेस मिळून डिग्री होते, त्यातील जरी तुम्ही जरी केलेला असेल तरी तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येतो बघा। किंवा तुम्ही वायसीएमची डिग्री जरी घेतलेली असेल बघा, त्यातला जर तो 1 वर्षाचा जरी डिप्लोमा केलेला असेल, त्याच्यामध्ये कृषी अधिष्ठान असेल, कृषी व्यवसाय असेल, सुरुवातीला तुम्हाला कृषी अधिष्ठान करावं लागतो, परंतु त्यानंतर कृषी व्यवसाय आहे, त्यानंतर हॉर्टिकल्चर आहे, त्यानंतर पत्रकारिता आहे आणि बिझनेस मॅनेजमेंट आहे, म्हणजे कृषी व्यवसाय व्यवस्थापन। यापैकी एक जरी केलेला असेल किंवा सर्व केलेलं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी पात्र आहात। त्यानंतर बघा आता हा कृषी पदविका हा जो डिप्लोमा आहे तो 2 वर्षाचा आहे, 3 वर्षाचा आहे, त्यापैकी एक केलेला असेल तरी चालेल। त्यानंतर वायसीएमचा जरी केलेला असेल तरी चालेल। त्यानंतर बघा बीएससी ऍग्री 4 वर्षाची डिग्री आहे ती केली असेल ते सुद्धा पात्र आहे। त्यानंतर एमएससी ऍग्री केलेली असेल, एमएससी ऍग्री ती सुद्धा पात्र आहे। त्यानंतर बघा एवढा असून देखील तुम्ही ऍग्रिकल्चरच्या जेवढे सगळ्या ब्रँच आहेत त्याचे हॉर्टिकल्चर असेल, बॉटनी असेल, बघा इतर जेवढे काही अन्न ते फूड मध्ये तुमची डिग्री असेल ऍग्रिकल्चरची, म्हणजे सर्व ब्रँचेस ऍग्रिकल्चर जिथं शब्द जोडला जातो ह्या सगळ्या ब्रँचेस ऍग्रीच्या तुम्ही या पदासाठी पात्र आहात बघा। आता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एमएससी असेल, पीएचडी असेल, हे सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या, या पात्रता या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या आहेत। आता ह्या सगळ्या गोष्टी होत असताना बघा आता तुम्हाला मी सगळ्यात महत्वाचं सांगतोय की आता ह्या घडीला की जे काही लेटर आलेलं आहे ते लेटर यावरून आपल्याला जाणवतं
की हे कृषी विभागाचं लेटर आहे विद्यार्थी मित्रांनो. कृषी विभागीय सहसंचालकांना त्यांनी दिलेलं लेटर आहे. विषय महत्वाचं काय आहे की कृषी सेवक पदभरती 2025 आणि 26 साठी मागणी पत्र पाठवणीबाबत या कार्यालयाचे जबाबपत्र म्हणजे सगळ्यांना ते पाठवलेले कृषी सहसंचालक, विभागीय कृषी सहसंचालक, त्याच्यामध्ये मग कोकण असेल, पुणे असेल, कोल्हापूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अमरावती असेल, त्यानंतर बघा नागपूर असेल, असे सर्व विभागीय सहसंचालकांना पाठवलेलं आहे. आणि विषय काय आहे बघा, लक्षात असू द्या. कृषी सेवक पदभरती 2025 साठी 25-26 साठी मागणी पत्र पाठवण्याबाबत ह्या विभागांना त्यांनी मागणी पत्र दिलेलं आहे. ते मागणी पत्र तुमच्याकडे आता रिक्त पदांचा तपशील काय आहे तो तपशील आणि आता पदभरती करायची आहे तर त्यासाठी किती पदांची पदभरती आहे त्याच्याबाबत तुम्ही आम्हाला मागणी पत्र द्या विभागीय सहसंचालकाला. कारण हे अधिकार विभागीय सहसंचालकाला आहेत की त्या विभागामध्ये कृषी सेवक पद भरती करण्याचा अधिकार विभागीय संचालकाला आहेत. तर तुमचं मागणी पत्र आमच्या आयुक्त कार्यालयाकडे तुम्ही पाठवा की आम्हाला आता एवढ्या पदांची मागणी, या ठिकाणी रिक्त पदांची मागणी भरती करायची आहे, ते मागणी पत्र. मग ते मागणी पत्र सगळ्या कृषी उपविभागाकडून कृषी आयुक्तालयाकडे येणार आहे. मग ते विषयांकित प्रकरणी संदर्भीय पत्राचे अवलोकन व्हावे. संदर्भ क्रमांक 1 व 2 पत्र आणावे. त्याच्या अगोदर तुम्हाला पत्र दिलेले आहेत. कृषी सेवक पदभरती 2025-26 साठी मागणी पत्र बघा. कृषी सेवक 25-26 साठी मागणी पत्र जे आहे, मागणी पत्र सादर करण्याबाबत कळवण्यात आले होते. तथापि अद्यापपर्यंत आपल्या कार्यालयाची माहिती प्राप्त झालेली नाही. तरी 2025-26च्या भरतीसाठी नियमानुसार मागणी पत्र 2 दिवसात या कार्यालयात सादर करावेत. कालावधी 2 दिवसाचा दिलेला आहे आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांच्या नावाने हे पत्र या ठिकाणी तिकडे गेलेलं आहे. तर बघा आता मग आपण मूळ मुद्द्याकडे येऊया. तुम्हाला आता लक्षात आले असेल की मागणी पत्र मागवलेले आहेत पदभरतीसाठी. कृषी आयुक्तालयाकडून हे गेलेलं आहे. प्रशासकीय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह जो काही कृषी ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटचा डिपार्टमेंट आहे त्याच्या मार्फत हे मागणी पत्र गेलेलं आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की ही पहिली स्टेप आहे. जाहिरात काढण्यासाठी ही पहिली स्टेप आहे. आता मागणी पत्र आयुक्तालयाला जातील. आयुक्तालय या सगळ्या मागणी पत्राचा विचार करेल. त्यानंतर सगळं पदभरती करता हे वरिष्ठांकडे पाठवेल. तिथनं मान्यता येईल आणि त्यानंतर जाहिरातीचा ड्राफ्ट तयार होईल. ड्राफ्ट तयार झाल्यानंतर ज्यावेळेस वित्त विभागाची आणि राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेने सगळ्या गोष्टी तयार होऊन आपल्याला कृषी आयुक्तालयाकडे येतील आणि फायनल जाहीर प्रसिद्ध होईल. याकरता वेळ लागणारच आहे. परंतु तुम्हाला तयारीसाठी ह्या ज्या डिपार्टमेंट तुम्हाला मी कोण पात्र आहेत ते सांगितलेलं आहे. अशा विद्यार्थ्यांनी आता ह्या तयारी करता लागायचं आहे. आता याच्यानंतर आपण काय बघणार आहोत, अभ्यासक्रम. कृषी विभागाने आज तागायत आता लास्टची एक्झाम झाली तेव्हा अभ्यासक्रम या ठिकाणी जाहीर केला होता. त्याच्या अगोदर कधीही अभ्यासक्रम जाहीर केलेला नव्हता. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, हा अभ्यासक्रम या ठिकाणी मराठीत आहे आणि मराठीतच जो सिलेबस आहे तो सिलेबस या ठिकाणी कृषी विभागाने जाहीर केल्यामुळे मी मराठीतच सांगणार आहे. याचं ट्रान्सलेटर डिग्री झालेल्या PhD झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या भाषेत तुम्ही करून घेऊ शकता. बघा आता गटक संवर्गातील कृषी सेवक सरसेवा पदभरतीबाबतचा अभ्यासक्रम. कृषी सेवक लेखी परीक्षा करतात. काय स्वरूप असणार आहे तर सामान्य ज्ञान 20 मार्काला आहे, बुद्धिमत्ता 20 मार्काला आहे, मराठी 20 मार्काला आहे आणि इंग्रजी ज्ञान 20 मार्काला आहे. आता हे झालं सगळं 80 मार्काचा हा सिलेबस आहे. मग 120 मार्काला काय आहे, 120 मार्काला टेक्निकल आहे. आपला कृषी घटक हा विषय आहे. बघा 80 मार्काचे आणि 60 प्रश्न, 120 मार्काचा हा कृषी विषयक अभ्यासक्रम. कृषी सेवकसाठी लेखी परीक्षा करतात. त्या पदासाठी विज्ञापित शैक्षणिक अर्थ व कृषी सहाय्यक पदाची कर्तव्य जबाबदारी विचार घेता कृषी सेवक पदासाठी लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम. याच्यावरती 60 प्रश्न येतील. मग याच्यामध्ये मृदाशास्त्र, जमिनीचे स्वाभाविक गुणधर्म, कोणते गुणधर्म आहेत त्याचं सुद्धा विश्लेषण या ठिकाणी पॉइंट आणि सब पॉइंट, टॉपिक सब टॉपिक या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यानंतर बघा आता हे जमिनीचे स्वाभाविक गुणधर्म कोणते असतील त्याच्याबाबत म्हणजे मृदाशास्त्र झाल्यानंतर त्यानंतर येते बघा 2 नंबरला हा झाला मृदाशास्त्राचा पॉइंट. जमिनीचे स्वाभाविक गुणधर्म कोणते गुणधर्म असतील त्याच्याबाबत सर्व माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर जमिनीची आता तुम्हाला एक जास्त खोलमध्ये जाऊन सांगतो. जमिनीचे स्वाभाविक गुणधर्म याच्यामध्ये जमिनीचे प्राकृतिक भौतिक गुणधर्म, जमिनीचं पोत, गडण, रचना, घनता, पोकळी किंवा सच्छिद्रता, रंग, स्थिरता, तापमान, उष्णता, जमिनीचे रासायनिक गुणधर्म, जमिनीचा सामू, विद्युत वाहकता, सेंद्रिय कर्ब, मुक्त चुनखडी, मातीतील कलील, आघात प्रतिबंधक योग्यता, त्यानंतर जमिनीचे जैविक गुणधर्म येतील,
त्यानंतर त्यामध्ये जैविक गुणधर्मातील सूक्ष्म जीवजंतू उत्पादन क्षमतेशी असलेले संबंधित जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्य व त्यांच्या उपलब्ध होणारा परिणाम, वनस्पतीसाठी लागणारी आवश्यक अन्नद्रव्य, मुख्य अन्नद्रव्य, सूक्ष्म अन्नद्रव्य, त्यांचे कार्य, त्यांची कमतरतेची लक्षणे काय आहे, त्यानंतर जमिनीतील पाण्याचे प्रकार, पाण्याबद्दल पण दिलेलं आहे बघा, महत्व, पाण्याचे महत्व, कार्य, जमिनीतील प्रवेश, हालचाल, जमिनीतील पाणी धरून ठेवणे, जमिनीतील पाणी स्थिरता, जमिनीचे पाण्याचे नुकसान बघा, पाण्याचे चक्र, जमिनीचा निचरा पद्धती, अतिरिक्त पाण्याच्या पिकावर होणारे परिणाम, जमिनीवर होणारे परिणाम, पाण्याबद्दल सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला करावी लागेल. त्यानंतर जमिनीची मशागत आहे, त्याचे प्रकार, अवजारे यांचा उपयोग, जमिनीची मशागत, त्याचे फूल म्हणजे जमिनीचा पोत, जमिनीची मशागतीचे उद्देश, कामाचे प्रकार, त्यासाठी लागणारे निरनिराळे अवजारे. ओके. त्यानंतर माती परीक्षण हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे त्याच्यामधला, माती परीक्षण. माती परीक्षणानंतर पुढे जाऊया मित्रांनो बघा. त्यानंतर जमिनीचे व्यवस्थापन, जमिनीची धूप होण्याचे प्रकार, निरनिराळे नुकसान, त्यानंतर धूप थांबवण्याचे उपाय, त्यानंतर बघा भूमिजल संरक्षणाच्या पद्धती आहेत, वेगवेगळ्या पद्धती या ठिकाणी, यांत्रिकी पद्धत, भूसुधारण्याच्या संरक्षणाची पद्धती, व्यवस्थापन पद्धती, यांत्रिकी पद्धत, भूसुधारणा, संरक्षणाच्या निरनिराळ्या उपाययोजना. त्यानंतर आहे सेंद्रिय शेती, ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये त्यांचे प्रकार, गुणधर्म, शेणखत बनवण्याच्या सुधारलेल्या विविध मध्ये सुधारित पद्धती, कंपोस्ट खत बनवण्याच्या पद्धती आणि जैविक खते. त्यानंतर आहे बघा रासायनिक खताचा प्रकार, रासायनिक खतावरती आहे, त्याचा वापर, त्याचे होणारे दुष्परिणाम, कार्यक्षम वापर, निरनिराळी उपाययोजना, रासायनिक खताची कार्यपद्धती, कार्यक्षमता वाढवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर, रासायनिक खतांचा समतोल, खते देण्याची पद्धती, खते घालताना घ्यावायची काळजी, याबाबत संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर कोरडवाहू शेती संबंधी आहे, कोरडवाहू क्षेत्राची व्यवस्था, पाणलोट क्षेत्राचा कोरडवाहू शेतीमधील सहभाग, पाणी अडवा, पाणी जिरवा ही संकल्पना. त्यानंतर पाणलोट क्षेत्र पिकासाठी सामाजिक वनीकरण, मृद सौंदर्य विभाग, फलोद्यान विभाग आणि सेवाभावी संस्थांचा सहभाग. आता त्यानंतर आहे बघा जमिनीचा आणि पाणी देण्याचा संबंध, म्हणजे जमीन आणि पाण्याचा संबंध, पाणी देण्याच्या पद्धती, ठिबक, तुषार, त्यानंतर बायोवाल आणि सिंचन पद्धतीबाबत संपूर्ण माहिती बघा. त्यानंतर तिसरा टॉपिक आहे पीक संवर्धन. पीक संवर्धन म्हणजे महत्वाचं काय देणे, पीक संवर्धन, पिकाची वर्गीकरण, हवामान, हंगाम, बियाण्याचे गुणधर्म, बियाण्याचे उगवण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी, पीक वाढीसाठी लागणाऱ्या आवश्यक गोष्टी, जमीन, पाणी, हवामान, त्यानंतर तृणवर्गीय पिके, रोग नियंत्रणाची पद्धती, त्यानंतर जैविक कीड नियंत्रण, रोग नियंत्रणाची पद्धती, एकात्मिक कीड नियंत्रण, रोग नियंत्रण, कीटकनाशके, बुरशीनाशके याचा संपूर्ण अभ्यास, त्यानंतर साठवलेल्या धान्यातील किडे व त्यांचे नियंत्रण, बीजोत्पादन, प्रमाणीकरण, विलगीकरण, अंतर आणि संपूर्ण बीजोत्पादन जे पुस्तक दिलेलं आहे डिप्लोमाचं, त्याच्यावरती संपूर्ण माहिती बघा. त्यानंतर चौथा टॉपिक आहे पीक संवर्धन, शेतीपूरक उद्योग, निरनिराळ्या पीक पद्धती, पिकाची पाणी व्यवस्थापन म्हणजे काय बघा. आता इथं जमीन आणि पाणी देण्याचा संबंध, या सर्व या ठिकाणी पाणी देण्याच्या नवीन आधुनिक पद्धती आणि इथं काय दिलेलं आहे, पाणी व्यवस्थापन म्हणजे काय आणि पिकाची पाणी व्यवस्थापन, फरक आहे दोन्हीमध्ये बघा, समजून घ्या. ह्याच्यावरती मी तुम्हाला नंतर डिटेल देईनच बघा. विहिरीतील पाणी मोजणे, विहिरीची क्षमता काढणे, या सर्व त्याच्याबद्दल हे त्यांनी या ठिकाणी दिलेले आहे. पाण्याचे निकष काय आहेत, कशा पद्धतीने पिकांना पाणी लागतं, पाण्यामध्ये कोणती घटक असणे आवश्यक आहे, त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यानंतर आळंबीचं उत्पादन कशा पद्धतीने केलं जातं, त्याचं उत्पादन तंत्रज्ञान दिलेलं आहे. खाण्यायोग्य आळंबीचं वर्गीकरण, खाण्यायोग्य आळंबीचा अभ्यास आणि आहारामध्ये आळंबीचं काय महत्व आहे त्याच्याबद्दल एक संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे. रेशीम दिलेला आहे, रेशीम उत्पादन कशा पद्धतीने घ्यायची, आत्ताच्या सध्या घडीला कशा पद्धतीने रेशीम या ठिकाणी लोकप्रिय होत आहे आणि त्याचं आर्थिक महत्व काय त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती. उद्यानविद्या दिलेली आहे, रोपवाटिका दिली, रोपवाटिकेमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो सर्व रोपवाटिकेचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. रोपवाटिकेचं अर्थशास्त्रातील महत्व काय, रोपवाटिकेचं पिकांच्या उत्पादनासंबंधी महत्व काय, आपण ज्यावेळेस नवीन रोप निर्मिती करतो त्याच्याबद्दल रोपवाटिकेचं महत्व काय, त्याचा उपयोग कसा होतो, कशा पद्धतीने त्याचं व्यवस्थापन आहे, त्याच्यानंतर हवामानाचा त्याच्यावरती होणारा परिणाम आणि नवीन तंत्रज्ञान रोपवाटिकेमध्ये कशा पद्धतीने वापरलं जातं त्याच्याबद्दल सर्व माहिती या ठिकाणी आणि त्याच्याशी निगडीत फळबाग व्यवसाय या ठिकाणी कशा पद्धतीने आला. त्याच्यानंतर सध्या रोपवाटिकेतनं जो काही रोजगार निर्मिती होते त्याच्याबद्दल सर्व माहिती आहे. महाराष्ट्राच्या हवामानानुसार पडलेले विभाग आहेत, त्यानंतर फळबाग
फळबाग यशस्वी करण्यासाठी आवश्यक असणारे बाबी, त्याच्यामध्ये हवामान असेल, योग्य जातीची निवड असेल, त्यानंतर जमीन कशा पद्धतीने आहे, कोणता विभाग आहे, कोणत्या ठिकाणी भौगोलिक परिस्थिती कशी आहे, या ठिकाणी फळबाग कशी येते, त्या ठिकाणी फळबाग कशी येते, कोणतं फळपीक या योग्य जमिनीनुसार आपल्याला निवडायचं आहे, त्याबाबत संपूर्ण माहिती या ठिकाणी आहे. फळबागे लागवड केलीच, पण त्यानंतर त्याची बाजारपेठ कशा पद्धतीने आहे, आर्थिक दृष्टिकोनातून शेतकऱ्याला फायदा कसा होऊ शकतो, याबद्दल संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला करायची. फळबाग लागवड व्यवस्थापन, मग त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या, लागवड कशी करायची, पार लागवड करून उत्पादन काढण्यापर्यंतच्या सर्व बाबी या ठिकाणी दिलेल्या आहेत. बहार वगैरे सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्ही बघून घ्या. त्यानंतर कोरडवाहू फळपिकाची व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचे, कुठल्या भागात खूप कोरडवाहू प्रदेश महाराष्ट्रामध्ये आहे, भारतात कुठे आहे, महत्वाचं या लोकप्रिय पीक आहे, कोणतं पीक आहे, त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती, संपूर्ण इत्थंभूत सगळी माहिती तुम्हाला त्याच्यावरती अभ्यास करायचा आहे. महाराष्ट्रामध्ये फळबागावरती येणारे महत्वाचे रोग असेल, कीड असेल, त्याचं नियंत्रण, शासनाच्या फळबागा संदर्भात काय योजना आहेत, त्या योजना या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. रोपवाटिका मगाशी सांगितल्याप्रमाणे फळबागांसाठीच नव्हे तर भाजीपाला पिकांसाठी आणि फुल पिकांसाठी रोपवाटिकेचा आर्थिक दृष्टिकोनातून फायदा काय आहे, योग्य चांगलं व्यवस्थापन करण्यासाठी रोपांचं, त्यासाठी रोपवाटिका कशा पद्धतीने आपण यूज करतो, याबाबत रोपवाटिकांचे वेगवेगळे प्रकार असतील आणि रोपवाटिकेमध्ये जे नवीन रोप तयार करण्यासाठी जी काय कलमे केली जातात, अभिवृद्धी केली जाते, याच्याबद्दल संपूर्ण माहिती त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यासावी लागणार आहे. मातृवृक्षाचं महत्व, हरितगृह आलं, हरितगृहाचे वेगवेगळे प्रकार आहेत. आधुनिक युगामध्ये आत्ताच्या चालू घडीला नवीन तंत्रज्ञान कशा पद्धतीनं हरितगृहामध्ये वापरलं जाते आणि आपल्याला आवश्यक पीक उत्पादन या ठिकाणी कशा पद्धतीने घेतलं जातं, ते तंत्रज्ञान तुम्हाला या ठिकाणी अभ्यासायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर उद्यान हा भाग झाल्यानंतर आता याच्यामध्ये ब येतो. बघा याच्यामध्ये भाजीपाला आणि फुलांची उत्पादन येतं. मग भाजीपाला कशा पद्धतीने या ठिकाणी आपण रोपवाटिकेमध्ये घेतला जातो, हरितगृहामध्ये घेतला जातो, किंवा शेतीमध्ये आपण दैनंदिन जीवनामध्ये खाणाऱ्या जे काय भाज्या आहेत त्याचं महत्व शेतामध्ये कशा प्रकारे पिकवले जातात, त्याच्यावरील रोग असतील, किडे असतील, आणि सगळ्यात महत्वाचं दैनंदिन जीवनामध्ये रोज सर्रास वापरली जाणारी भाजी आणि लोकप्रिय भाजी. त्यानंतर एक तुरळक एखादा प्रश्न विचारताना एखादी तुरळक भाजी असती आणि तिचं कुठतरी लोकप्रिय होत चाललेली असती, अशा भाज्या एक तुम्ही शोधून काढल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती प्रश्न या ठिकाणी हमखास विचारला जातो. बघा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रमुख भाजीपाल्याची लागवड, त्याच्यामध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये पिकवला जाणारा भाजीपाला, त्यानंतर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कोणतं राज्य अग्रेसर आहे, कोणतं राज्य पुढे आहे, पहिली 5 राज्य उत्पादनात असतील, लागवडी संदर्भात असतील, क्षेत्र संदर्भात असतील, याच्यावरती प्रश्न विचारला जातो. लोकप्रिय भाज्या, फळभाज्या असतील, पालेभाज्या असतील, वेलवर्गीय भाज्या असतील, शेंगवर्गीय भाज्या, मूळवर्गीय भाज्या, त्यानंतर कंदवर्गीय भाज्या, कोबीवर्गीय भाज्या, बहुवार्षिक भाज्या, या ठिकाणी त्याचं वर्गीकरण कशा प्रकारे केलेलं आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात टॉपला असणारी भाजी, त्याच्यामध्ये सगळ्यात अग्रेसर असणारी राज्य या ठिकाणी ते तुम्हाला विचारले जातील. त्यानंतर ते फुलशेती लागवडीसाठी असलेलं वाव आणि त्याचं महत्व, या ठिकाणी त्याच्यामध्ये सर्व गोष्टी येतात. बघा आता लागवडीसाठी असलेलं वाव आणि महत्व म्हटल्यानंतर आता यामध्ये कोणत्या गोष्टी येतात तुम्हाला थोडक्यात सांगतो. लागवडीसाठी असलेलं वाव म्हणजे लोकप्रिय होत चाललेली भाजी, आर्थिक दृष्टिकोनातून शेतकऱ्याला होत असलेला फायदा आणि अन्न पुरवठा या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने केला जातोय, आणि ही भाजी खाल्ल्यानंतर त्याच्यातनं मिळणारे जे काही घटक आहेत त्याही सगळ्या बाबी येतात. आर्थिक दृष्टिकोनातून येते आणि राज्याचा आर्थिक कणा या ठिकाणी हा जा शेतीत याचं उत्पादन आणि कोणते राज्य अग्रेसर आहेत, मग अग्रेसर राज्यामध्ये उत्पादन कोणाचं आहे, क्षेत्र कोणाचं जास्त आहे, त्यानंतर जागतिक स्तरावरती याचं आर्थिक महत्व काय आहे, कोणत्या देशातनं याची लागवड जास्त होते, निर्यात कोणत्या देशातनं जास्त होते, कोणता देश या फळभाज्या किंवा असतील, फुलभाज्या असतील किंवा त्याच्यामध्ये फुलशेती असेल, त्या सगळं म्हणजे सांगायच्या दृष्टिकोनात नाही की हा सर्व कसा अभ्यास तुम्हाला करावा लागतो. मी जे मुद्दा तुम्हाला सांगतोय की कोणता देश निर्यात जास्त करतोय, कोणता देश आयात जास्त करतोय, कोणत्या देशात हवामान योग्य आहे, कोणत्या देशामध्ये कुठल्या भागामध्ये या ठिकाणी त्या फुलशेतीचं असेल, भाजीपाल्याचं असेल, फळवर्गीय भाज्यांचं असेल, म्हणजे सर्व गोष्टींचं शेती संदर्भात उत्पादन कुठं केलं जातं, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पुष्प उत्पादन असेल, फुलपिकांचा अभ्यास असेल, महत्वाचे फुल झाडांची लागवड, फळे आणि भाजीपाला टिकवण्याची पद्धती सध्या या गोष्टीवरती तंत्रज्ञान कशा पद्धतीने विकसित होत आहे,
बघा की नाशवंत शेतमाल ओळखला जातो कमी दिवसामध्ये, ह्याचा साठवण कालावधीमध्ये ज्या कमी दिवस असल्यामुळे आपल्याला त्याचं उत्पादन त्या प्रमाणात करून ज्या वेळेला आपल्याला उपलब्ध न होणारी भाजी त्यावेळेस उपलब्ध कशा पद्धतीने करायची, म्हणजेच ह्याचं साठवण टिकवण्याच्या कालावधी पद्धती जे काय आहेत या सगळ्या गोष्टीचा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी करावा लागणार आहे. त्यानंतर सगळ्या गोष्टी झाल्या, पण कृषी विस्तार हा जो काही घटक आहे तो विद्यार्थी बऱ्यापैकी 50 ते 60% विद्यार्थ्यांना काही गोष्टी जो काय ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन जो काय भाग आहे तो गोष्टी म्हणजे आवड जरा थोडी कमी असल्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं विद्यार्थी मित्रांनो. पण 4-5 प्रश्न यावरती येतात आणि 4-5 प्रश्न तुम्हाला सगळा तुमचा मेरिट या ठिकाणी खाली घेऊन येतात. त्यामुळे तुम्हाला या एक्सटेन्शन बाबत सर्व कशा अभ्यास हा करावा लागेल. थोडक्यात सांगायचं झालं तर जो काही कृषी विस्तार विभाग आहे हा जे काही शिक्षण आपण घेतलेलं आहे ते शिक्षण या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवायचं आणि त्याचं बेनिफिट म्हणजे त्यातनं जे काय पुढील शेतकऱ्यांपर्यंत जाऊन शेतकरी त्याचा पूर्णपणे त्या शेतीमध्ये आपले दिलेली माहितीचा पूर्णपणे उपयोग करून जे काही आपल्याला उत्पादन घ्यायचंय आणि जो काही शेतकरी आपल्याला नवीन तंत्रज्ञानासहित विकसित करायचं आहे, शेतकऱ्याची परिस्थिती सुधारायची, उत्पादन वाढवायचं, या सर्व गोष्टी इत्थंभूत माहिती तुम्ही अभ्यास करून त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायचं. हे सगळ्या गोष्टी या कृषी विस्तारामध्ये येतात. मग कशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जाऊ शकतात त्याच्याबद्दल माहिती या ठिकाणी कृषी विस्तारामध्ये दिलेली आहे. कार्यालयीन भेट असेल, समूह संपर्क असेल, शेतीविषयक वाटमय असतील, त्याच्यामध्ये घडीपत्रिका, परिपत्रक, पुस्तिका, भित्तीपत्रिका सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. नंतर बातमी असेल, त्यानंतर दृकश्राव्य माध्यमे असतील, संगणक असेल, कृषी विस्तार कार्यकर्ता कसा असतो की बाबा कृषी विस्तार करायचा आहे, विस्तार करायचा आहे, अखंड विस्तार करत असताना त्या जो काही कर्मचारी असेल, तो काही कृषी विस्तार कार्यकर्ता असेल, त्याच्याकडे कोणते गुण असावेत, तो कसा असावा, त्याला कोणतं ज्ञान असावं, त्याच्याबद्दल त्याचे वेगवेगळे प्रकार पडतात, त्याच्याबद्दल सर्व माहिती, कार्यक्रम नियोजन, विकास योजना, गव्हर्नमेंटच्या जे काय विकास योजना आहेत शेतकऱ्यांबाबत, फक्त शेतकऱ्यांबाबत, इतर गोष्टींकडे जास्त लक्ष नाही देतात, फक्त शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन कशा पद्धतीने योजना राबवतं, त्या योजनेचं महत्व आणि त्या शेतकऱ्याला होणारा लाभ या ठिकाणी काय होतोय. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो फळबागाबाबत काय योजना असतील आणि तो शेतकरी तो फळबाग लावण्यासाठी जो काय प्रोत्साहन दिलं जातं गव्हर्नमेंटकडून, तर त्याबाबत सर्व तुम्हाला अभ्यास कशी या ठिकाणी करायचा आहे. ती योजना राबवत असताना कोणत्या विभागात कोणती योजना राबवली जाते, सरसकट योजना राबवली जात नाही, तर वेगवेगळा विभाग बघून तशा पद्धतीने या योजना राबवल्या जातात. डोंगराळ भागामध्ये वेगळी योजना असते, सपाटी भागामध्ये वेगळी योजना असते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एखादं वाटलं शासनाला की ह्याचं उत्पादन कमी निघतंय तर त्या फळपिका संबंधित शासन काय करतं की प्रोत्साहन देतं, ती योजना राबवतं जेणेकरून शेतकरी त्याच्याकडे अट्रॅक्शन जास्त होईल. म्हणून त्या योजना सगळ्या तुम्हाला करायच्या आहेत. सगळ्यात महत्वाचं जे काही केंद्र शासनाचं असेल, राज्य शासनाचं आहे की तळागाळापर्यंत पोहोचणारी योजना सर्व शेतकरी वर्गास पोहोचते. त्यामध्ये किसान सन्मान निधी असेल, राज्य सरकारची असेल, केंद्र सरकारची असेल, त्यानंतर आता सौर योजना आहे, या सगळ्या योजनांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. इत्यादी सगळ्या योजना या ठिकाणी तुम्हाला ज्या शेतकरी वर्गाला प्रोत्साहित करणारी योजना असतील त्या योजनावरती त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारला जातो. त्यानंतर महत्वाचं शेतीविषयक जे काही कायदे बियाणे जे आहेत गव्हर्नमेंट कशा पद्धतीने या ठिकाणी कायदे राबवते त्यावरती नियंत्रण ठेवते, कंपन्यांवरती नियंत्रण ठेवते आणि शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी त्या कायद्याच्या माध्यमातून कीटनाशक असेल, रोगनाशक असेल, उत्कृष्ट बियाणं असेल हे शेतकऱ्यांपर्यंत जावं, शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये याकरता जे काही राबवण्यात येणारे जे काही कायदे आहेत त्या कायद्याचा अभ्यास या ठिकाणी कशा पद्धतीने आहे तुरळक करायचा, जास्त डीप मध्ये जाता त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढे घेऊन जातो तुम्हाला की कृषी व्यवसायातील वित्त व्यवस्थापन असेल, म्हणजे शासनाचा बँकावरती असणारा जो काही नियंत्रण असेल आणि त्यानंतर बँका जे काही शेतकऱ्यांना कर्ज देतात त्या कशा पद्धतीने देतात, कृषी वित्त पुरवठा कशा पद्धतीने आहे बँकांचा आणि त्याच्यावरती निर्बंध काय लादलेले आहेत त्याच्याबाबत आणि दिलेला जो काही कृषी वित्त पुरवठा आहे तो शेतकऱ्यांना दिलेला असेल, कृषी व्यवसाय करण्यासाठी दिलेला असेल, त्याच्या माध्यमातून जे काही शासन प्रोत्साहन देतं, जे काही अनुदान देतं आणि जो बिझनेस असेल तो बिझनेस कसा भरभराटीला येईल किंवा शेतकऱ्याला दिलेला जे काही कर्ज पुरवठा आहे तो कर्ज पुरवठा शेतकरी त्या वेगवेगळ्या प्रकारानुसार ते कर्ज या ठिकाणी त्याचे प्रकार पडले जातात. तो शेतकऱ्याला अल्प असेल, मध्यम असेल, दीर्घ असेल, ह्या प्रकारानुसार शेतकऱ्याला कसा बेनिफिट होईल त्या प्रकारे तो कर्ज पुरवठा केला जातो. मग कर्ज पुरवठा करत असताना शासन बँकांना काय निर्देश देतं, काय टार्गेट देतं, त्या ठिकाणी ते टार्गेट
आणि त्याचे प्रकार आणि शेतकऱ्याला होणारा फायदा, शेतकरी कशा पद्धतीने कोणता पुरवठा कर्ज घेऊ शकतो, कोणत्या वेगवेगळ्या प्रकारातून कशासाठी कर्ज पुरवठा केला जातो याबद्दल संपूर्ण माहिती. त्यानंतर कृषी वित्त पुरवठा करणारे जे काही संस्था असतील, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे काही संस्था असतील, बँका असतील, त्याचा अभ्यास देखील तुम्हाला त्या ठिकाणी करावा लागणार आहे. कृषी पत प्रस्ताव, आर्थिक सुसज्जतेसाठी पत चाचणी, कृषी व्यवसाय विश्लेषण, जे काही वेगवेगळे व्यवसाय पडलेले आहेत त्या प्रकारानुसार बाजारपेठ कशा पद्धतीने आहे आणि हा आपला शेतकरी वर्ग कशा पद्धतीने पुढे जाईल, तरुण वर्ग याच्यामध्ये उतरेल, वेगवेगळे कृषी व्यवसाय उभे राहतील आणि रोजगार उपलब्ध होईल आणि आर्थिक कणा या ठिकाणी राज्याचा कसा होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न केले जातात. ह्या सर्व इत्यादी गोष्टी या ठिकाणी माहिती आहे. त्यानंतर कृषी विपणनमध्ये शेतमाल ज्यावेळेस आपण थोडक्यात मळणी केल्यापासून, मळणीचा कार्यक्रम सुरू झाल्यापासून शेतमाल ग्राहकाच्या हातात पडेपर्यंत जे काही विपणन आहे हे विपणन या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना उद्भवणारे काय समस्या आहेत त्याच्यावरती तुम्हाला स्पेशली अभ्यास करावा लागेल. बघा, विक्री व्यवस्थेतील माध्यम, जे काही संस्था आहेत, दलाल आहेत, वेगवेगळे बाजारपेठ आहेत, कृषी उत्पन्न बाजार समिती कशी आहे, त्याची कार्यपद्धती कशी आहे याच्यावरती तुम्हाला प्रश्न असतील. बघा, त्याच्याबद्दल एक आहे शेतीमालाच्या बाजारपेठेचे प्रकार आहेत, वेगवेगळी बाजारपेठ कुठं कुठं उपलब्ध आहे, कुठल्या बाजारपेठेत जास्त माल आवक होती, कुठल्या शेतमाल त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर नाशिकचा जो काही कांदा आहे, लासलगाव बाजारपेठ त्यासाठी प्रसिद्ध आहे. संत्रा कशा पद्धतीने प्रसिद्ध आहे, आंबा कुठे आहे, चिक्कू कुठे आहेत, या संदर्भात या सर्व बाजारपेठांचा प्रकार आणि तुम्हाला अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. शेतमाल विक्री आणि व्याप्ती महत्व या ठिकाणी असा जो कृषी सेवकसाठी दिलेला सिलेबस आहे त्याचं विश्लेषण अशा प्रकारे आहे. बघा, आता मी सुरुवातीला थोडंफार वाचून दाखवलं विद्यार्थी मित्रांनो, पण बऱ्यापैकी नंतर विश्लेषण करायला सुरुवात केली. कसं आहे, थोडं मला पण ट्रॅकवरती यायला थोडा वेळ लागतो, एकदा आल्यानंतर आपण पण काही सुट्टी देत नाही. बघा, आपण त्यातनं भरपूर अभ्यास करून पुढे गेलेला असल्या कारण या ठिकाणी मी एवढं बोलू शकलो, कारण त्याच्यासाठी आपण खूप वेळ दिलेला आहे, खूप अभ्यासही केलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचा हा सिलेबस या ठिकाणी कृषी विभागाने जाहीर केलेला असताना देखील हा सिलेबस या ठिकाणी गेल्या वर्षी जाहीर केलेला असताना देखील विद्यार्थी मित्रांनो परीक्षा ही सिलेबसला धरून झालेला नाही असा कृषी मित्रांचा मागील वेळेस आरोप झाला होता आणि नक्कीच खूप हाय लेवलचे प्रश्न विचारले होते. आता बघूया आपण कृषी विभागाला या ठिकाणी त्याबाबतचं स्पष्टपणे निवेदन दिलेलं आहे आणि स्पष्ट आपण इशारा देखील या ठिकाणी केलेला आहे की जो सिलेबस दिला त्या सिलेबसला धरून या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारावे लागतील आणि या विद्यार्थी वर्गास तो एक ठिकाणी डिप्रेशन मध्ये जाता एकदा चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ते परीक्षा सुलभ कशी होईल या ठिकाणी आपण प्रयत्न करूयाच. देखील आपण हा सिलेबस एकदा तुम्ही रिवाइज करा. त्या सिलेबस रिवाइज करत असताना आपण काय करायचंय की या ठिकाणी दिलेलं जे काय टॉपिक आहे हे टॉपिक आणि सब टॉपिक या ठिकाणी त्यांनी पॉइंट दिलेले आहेत. तुम्ही अभ्यास करत असताना उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर मृदशास्त्र व्यवस्थापन हा एक तुम्ही टॉपिक एक समोर ठेवत असताना हा टॉपिक हेडलाईन देऊन जमिनीचे स्वाभाविक गुणधर्म आणि त्यामध्ये दिलेलं या ठिकाणी सगळे प्राकृतिक विभाग भौगोलिक गुणधर्म हे जे काही सब टॉपिक दिले ते सब टॉपिक नुसार तुम्हाला पूर्णपणे जेवढे तुम्हाला सोर्स उपलब्ध होतील त्या सोर्स मधून तुम्हाला नोट्स तयार करायचे आणि त्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे. अभ्यास करत असताना तुम्हाला 120 मार्काला हा कृषी घटक आहे आणि तुम्हाला गेम चेंजर या ठिकाणी ठरू शकतो की यामध्ये जास्त मार्क घेणारा विद्यार्थी निवड यादीमध्ये नाव आणू शकतो. म्हणून तुम्हाला हा अभ्यास इतका डीप मध्ये करायचा आहे की तुमचा एकही मार्क या ठिकाणी गेला नाही पाहिजे. त्या दृष्टिकोनातून तुम्ही अभ्यास करा. बघा, याच्यामध्ये जे दिलेले टॉपिक आहेत, आता जमिनीचे जैविक गुणधर्म मध्ये सूक्ष्म जीवजंतू त्यांचे उत्पादन, मग सूक्ष्म जीवजंतू याच्यावरती तुम्हाला स्पेशल नोट्स बनवायची. सूक्ष्म जीवजंतू किती आहेत, त्याचे प्रकार किती आहेत, कुठल्या पद्धतीने त्या ठिकाणी आहे, त्याचं काम काय आहे, आपल्या पिकांवरती काय परिणाम होतो, जमिनीवरती काय परिणाम होतो, जमीन कशा पद्धतीने सुधारते, या सगळा अभ्यास त्या ठिकाणी नोट्सच्या देखील तुमच्या टेक्निकने या ठिकाणी ते तयार करायचे आहेत. अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. इतर काय गोष्टी असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा अभ्यासासंदर्भात, मी तुम्हाला त्याच्यावरती रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. परंतु विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाला इथून पुढे आता कमी पडून देऊ नका. मी तुम्हाला मागच्या वेळेसही सांगितलं होतं की सध्याच्या घडीला आता जाहिरातीबद्दल कोणतंही वारण आहे, फक्त आकृतीबंधाबद्दल वारण चालू आहे, म्हणजे प्रोसेस चालू आहे. तर त्याच्यावरती तुम्ही काम करत असताना, अभ्यास करत असताना तुम्ही मराठी, इंग्लिश, अंकगणित, बुद्धिमत्ता, सामान्य यावरती भर द्या. ज्यावेळेस जाहिरातची प्रोसेस चालू होईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल. तर आता इथून पुढे लक्षात असू द्या, तुमचा अभ्यास आता तुम्ही केला. आता मी असं समजतो की तुमचा या 4 घटकाचा अभ्यास पूर्णपणे झालेला असेल. तर आता 50-50% वरती तुम्ही या आणि
तुमचा निम्मा वेळ कृषी घटकसाठी द्या आणि निम्मा वेळ राहिलेल्या या घटकासाठी द्या. तुमचा परिपूर्ण अभ्यास होऊन जाईल आणि तुमचं निवड यादीमध्ये नाव येण्यासाठी एक तीळ मात्र शंका मनामध्ये राहणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढील नोटिफिकेशन मध्ये, अपडेट मध्ये. तुर्तास मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.